ओके ओके ओके. मोठा गेम झाला प्रस्तुत सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिशमध्ये आहे. माझ्यावर माझा को होस्ट आहे ओमकार. हॅलो. ओमकार, आज काय नवीन? आज काय नाही नवीन. आर्सेनल अजून एका कॉम्पिटिशन मधून बाहेर गेलेत. त्यामुळे काय म्हणजे ते आता ऍट दिस पॉइंट नवीन नाहीये. सोपं झालंय आयुष्य, अजून कमी अजून मॅचेस घाला ना बघायला. ती घाणेरडी नो ब्लड स्टेन्स वाली जर्सी. अरे तुमच्या तुमच्या शहरात स्टॅबिंगचा इश्यू आहे तर पनवती जर्सी दुसऱ्या क्लबने का घालावी? नॉन वोक नॉनसेन्स. मला ऍब्सोल्यूट. ती कधीच जिंकलो नाही ना आपण. आय रिमेंबर द फर्स्ट We टाइम won आपण. it four. We have won it four on the bounce. We हम्म, were it during the FA Cup पहिली थर्ड knockout राऊंड गेम. rounds, हा, थर्ड राऊंड and गेम. we have lost all four of them. Lost every one of them. And yes, there is a thing called a cursed jersey. हा. आय It's थिंक ते. insane how your तुम्ही एक जर्सी घालतात जे which is an anti-stabbing thing, but you have blood on your hands, Arsenal players. लाज लज्जा शरम काहीतरी ठेवा. आणि ते 4 वर्ष घालायला लागते म्हणजे ते जर्सीमुळे स्टॅबिंग कमी तर झालंच नाहीये. कसं होणार? त्यामुळे हा. तर अवघडच आहे सगळं ओव्हरऑल. जाऊ देत ती एक लाईक वन वन थिंग लेस टू वरी अबाउट टिल मी, असं माझं म्हणणं हा. आहे. मी यातनं सुटलो एफ ए कप हा. मधनं. मिरेकल जो असतो थर्ड राऊंडचा तो आपल्या अगेन्स्टच झाला, की एका छोट्या टीमकडनं आपण हरलो. त्यांच्याबद्दल हो. नको बोलायला आपण. लुझिंग अगेन्स्ट म्हणजे एवढ्या छोट्या टीमकडनं हरायचं म्हणजे लाज पण लज्जा एक शरम, पण एक राहू द्या. मोठी टीम एका छोट्या टीमकडनं हरते थर्ड राऊंड मध्ये, आणि ते यावेळेस हा, आपण ते होतो. झालेलं आहे. हो, तेच फाईन. इट्स बट एनिवे. इट्स 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 द मॅजिक ऑफ द एफ ए कप. हा, मॅजिक ऑफ द एफ ए एनिवेज. कप. आणि आपण त्याच्याबद्दल नाही बोलत. आपण हा स्पेशल एपिसोड, कारण यावेळेस विकेंडला मॅचेस नव्हत्या, कारण हो. सगळ्या टीम्स कप कॉम्पिटिशन्स मध्ये कुठेतरी हॅरोगेट आणि योविल टाउन वगैरेच्या अगेन्स्ट खेळायला गेल्या होत्या. त्यामुळे आपल्याला वेळ मिळाला फायनली. काय करायला आदित्य? आपण करणार आहोत आपला आवडता सेगमेंट. तुला तो आठवता का, तो प्लेअर प्रोफाईल ऑफ व्हाय व्हॉट इज द कनेक्शन बिटवीन ऑस्ट्रेलिया अँड रतन टाटा? मला ऑस्ट्रेलिया आणि अडानी मधलं कनेक्शन माहितीये, पण टाटा आणि ऑस्ट्रेलियाचं नाही माहिती. हा हा. तर आपण ते फाइंड आउट करणार आहे. त्याच्या मागे एक फुटबॉल रिझन पण आहे. तर करणार आहोत. तुला तो आठवतो का तो? ओंकार, इमॅजिन कर तुझी हाईट 5 फूट 6 इंच आहे. ओके. आणि तुला सांगितलेलं आहे की एक आयुष्यभर सेकंड, एक तू. सेकंड हा. करतो. आणि तुला आयुष्यभर सांगितलंय की यू विल जस्ट नॉट बी अ गुड स्पोर्ट्स पर्सन. तू मे बी तुझ्या अभ्यासावर फोकस कर वगैरे, त्याच्यावर फोकस कर. आणि हम्म, तू जिद्दी आणि चिकाटीने हम्म, नॉट ओनली डू यू बिकम अ स्पोर्ट्समन, यू बेसिकली इव्हेंच्युअली प्ले फॉर अ कंट्री. आणि त्या कंट्रीच्या त्या स्पोर्ट्ससाठी तू एक अम्बॅसेडर बनतोस. हम्म. आणि त्या कंट्रीचा हायएस्ट गोल स्कोरर बनतोस. या. तर व्हॉट इज मोर काय म्हणतात ते, ऑ इन्स्पायरिंग देन दॅट? तर ऑफकोर्स वी आर टॉकिंग अबाउट टिम केहिल. आपल्या मॅनेजरचा बेस्ट फ्रेंड टिम केहिल. मला मोर दॅन एनिथिंग या गोष्टीचा मला आनंद होतोय आता, की आपण एक प्लेअर प्रोफाईल, दोन प्लेअर प्रोफाईल केल्या याच्या आधी. आणि हो. ही पहिल्या दोन आपण निवडल्या होत्या, जेमी वार्डी आणि पीटर क्राउच. हो. पण आत्ताची आपण नाही निवडली आहे. आपल्याला नाही. आपल्या एका लिस्नरनी कॉमेंटमध्ये सांगितलंय की घ्या ना तुम्ही, टीम केएल बद्दल कधी बोलणार. आणि मला त्याचा येस. खूप आनंद होतोय की हे चालू झालेलं आहे. हे हो. जितकं तुम्ही द्याल तेवढं आम्ही घेऊ. हे हे आणि तेवढं आम्ही काम. करू. येस. तुम्ही द्या आम्हाला काम, आम्ही करायला रेडी आहोत. टीम केहिल हा प्लेयर खूप जास्त सिग्निफिकंट आहे प्रायमरीली फॉर प्रीमियर लीग फॅन्स जे आपल्या वयाचे आहेत. कारण त्यांच्या त्या हो. फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये तो एक कॉन्स्टंट फिक्स्चर इन द प्रीमियर लीग. एव्हरी वीकेंड त्याचा चेहरा एकदा तरी दिसायचा. येस. आणि आपल्याला त्याचा अर्थ माहिती नसतानाही बऱ्याचदा गोल मारल्यानंतर कॉर्नर फ्लॅगला जाऊन बुक्क्या टाकल्यात त्याच्यामुळेच. हो. पण त्यामुळे त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे, तर ती आपण येस, तिकडे घेऊयाच. आपण जाऊयात. हा. पण हा. थोडस रिफ्रेश माय मेमरी अबाउट टीम केहिल. त्यांनी काय काय केलं, कुठनं आला, कहाँ से आया था वो, कहाँ गया उसे ढूंढो. हे हा. थोडस. नाही, बट लेट्स ऍक्च्युली लेट्स बिगिन इन द मिडल. असं आपण पिक्चर सारखं करूया की नाईस. एव्हर्टनला एक 2004 मध्ये एक लहान पोरगा आला हम्म. फॉर 1.5 मिलियन फ्रॉम मिलवॉल. येस. where the season prior to that Millwall had just lost the FA Cup.
हम्म. आणि नॉट मच वॉज रिटन अबाउट हिम, कारण एकतर वेन युअर दॅट शॉर्ट स्लॅश दॅश टॉल इन फुटबॉल, हम्म. यू रिअली aren't in focus. Now या. it has become a trend की shorter players, lower center of gravity, of course they are better players. तसं होतं. पण दिस इज अ टाइम जेव्हा प्रीमियर लीग मध्ये सगळे असे जायंट्सच होते, म्हणजे सगळे धिप्पड लोकच असायचे. हम्म. त्याच्यात टिम केल येतो एव्हर्टनला, आणि पहिल्याच सीझन मध्ये एव्हर्टनचा हायेस्ट गोल स्कोरर बनतो त्या या. सीझनसाठी. सो या. इमिजिएटली ही इज अ फॅन फेवरेट फॉर दॅट. नॉट या. ओनली दॅट, PFA गोल ऑफ द सीझन मध्ये पण तो येतो त्या वर्षी हम्म. 2004 मध्ये. या. आणि मोर देन एनिथिंग ही हॅज अ व्हेरी वियर्ड फ्लेअर. म्हणजे तो आउट अँड आउट स्ट्रायकर नव्हता किंवा तो मिडफिल्डर नव्हता, तो अशी एक वेगळी एक CAM सारखी एक जागा ऑक्युपाय करायचा. हो. दे फॉल्स नाईनिश बट एक्झॅक्टली नॉट इवन फॉल्स नाईनिश अशी हम्म. जागा. सो वेन एव्हर तू टिम केहिल हे नाव बघितलं लाईनअप मध्ये, की तुला माहितीये की देर वॉज अ गोल थ्रेट. हो. येस, दे माइट से की ही इज नॉट स्कोर्ड तेवढे गोल्स फॉर एव्हर्टन, हा. बट ती ती मोएसची ती भन्नाट साईड जी टॉप 6 मध्ये असायची ॲट ऑल टाइम्स, हम्म. जी प्रॉबब्ली परत येणार, कारण मोएस इज बॅक ॲट एव्हर्टन ॲज ऑफ दिस रेकॉर्डिंग. हो. सो त्या ह्याच्यात एक इन्फ्लुएन्शियल दोन प्लेयर्स होते. CDMला आर्टेटा होता आणि हा टिम केहिल कॅम म्हणून होता. हम्म. ही हॅज अगेन स्कोर्ड ओनली ब्युटिफुल गोल्स. त्याचे म्हणजे करेक्ट. सगळ्या वॉलीज वगैरे फेनॉमिनल, अँड ही स्पेंट अ चंक ऑफ हिज करिअर इन ॲट एव्हर्टन. म्हणजे टू अ पॉइंट वेअर टिम केहिल वॉज ऑफर्ड कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम चेल्सी, फ्रॉम युनायटेड, अँड ऑफकोर्स हम्म. फ्रॉम आर्सनल ऑल्सो. राईट. बट आय थिंक इट्स अ व्हेरी स्पोर्ट्स लाईक, वेन युअर कंट्री हॅज लाईक अ व्हेरी हाय स्पोर्ट्स कल्चर. हम्म. ते असे म्हणजे एकाच नाही नाही एकाच ठिकाणी चिकटून राहायचं, आपण आपण नाही असं हे चेंज करत राहायचे. सो आय थिंक मे बी दॅट्स अ व्हेरी ऑस्ट्रेलियन थिंग, आय डोंट नो. बट ही स्टक विथ एव्हर्टन अँड ही बेसिकली कम्प्लिटेड हिज प्रीमियर लीग करिअर इन एव्हर्टन. तर हो. तुला काय आठवतंय एव्हर्टन मधल्या टिम केहिलचं? मला मी बिकॉज आय वॉज रिसर्चिंग फॉर दिस, मी खूप जास्त त्याचे सीझन बाय सीझन नंबर्स वगैरे बघितले आणि हा आय वॉज हा. शॉक्ड टू सी द नंबर्स. कारण त्याचे या टोटल आय थिंक इन टर्म्स ऑफ द प्रीमियर लीग हिज हॅड 56 रफली गोल्स. 56 goals in 226 गेम्स, विच इज येस. प्रॅक्टिकली म्हणजे असं डीप लाईंग मिडफिल्डर नंबर्स जे चांगल्या टीम्समध्ये हो असतात. हो हो. आणि ओनली इन हिज फर्स्ट सीझन ॲट एव्हर्टन, विच वॉज अ ग्रेट सीझन फॉर देम, या 2004-05. दे क्वालिफाय फॉर द चॅम्पियन्स लीग. या या. आणि त्यात त्याचे 11 गोल्स आहेत फक्त. आणि मला मला जेन्युनली असा माझा एक मंडेला इफेक्ट आहे डोक्यातला, की याहून खूप जास्त गोल्स मी त्याला मारताना बघितलोय. तर फनी इनफ मला वाटतं तू त्याचे ऑस्ट्रेलियन गोल्स बघितल्यासारखे वाटतं ते. ऑस्ट्रेलियन गोल्स असं तर त्याचे वाटतंय. वेगळेच आहेत. म्हणजे दॅट लाईक हो बिकॉज मी डेनिस बर्कॅम्प डिड अ नंबर ऑन मी, आणि मी आर्सेनल आणि हॉलंड खूप जास्त जवळनं फॉलो केलाय बराच काळ. हो हो. आणि आय थिंक द ग्रेटेस्ट गोल टिम केहिल हॅज एव्हर स्कोर्ड वॉज अगेन्स्ट हॉलंड इन, इफ आय एम नॉट रॉंग, 2014. 14 वर्ल्ड कप. 14च्या वर्ल्ड तो कपमध्ये वॉली, ना. दॅट वॉली. हो, तो इन्सेन ग्रुप होता, ज्यात ऑस्ट्रेलिया वॉज सपोज टू एंड ॲट द बॉटम, राईट. येस. स्पेन, हॉलंड, हु एम आय फॉरगेटिंग, आणि ऑस्ट्रेलिया, हो राईट. तर त्या ग्रुपच्या शेवटी ऑस्ट्रेलिया असणं एक्सपेक्टेड होतं, आणि त्या ग्रुपच्या शेवटी स्पेन होते बाय द हो. टाइम इट एंडेड. सो या दे मिस्ड आउट ऑन द नॉकआउट राउंड दॅट इयर, बट मेक्सिको वॉज द फोर्थ टीम. मेक्सिको. हा हा येस. हा. तर त्या ग्रुपमधनं ऑस्ट्रेलिया कधीच बाहेर जाणार नव्हते, पण पुढे जाणार नव्हते. पण त्या ग्रुपमध्ये ते शेवटचे येणार होते आणि ते नाही आलेत, आणि दॅट दॅट वॉज बिकॉज ऑफ दॅट जनरेशन ऑफ ऑस्ट्रेलियन प्लेयर्स, ज्याचा लाईक लीडर ऑन फील्ड अँड ऑफ इट वॉज टीम केल. Yes, yes. To a तर point where till date he's still working. He works very closely with the Australian team. Of course, he also has the Order of Australia, this very highest civilian honor that he can get as a Australian. So let's go back to his Australian roots to begin with. So Tim Cahill was born to an English Irish father and a Maori mother, basically. So
ते बाय डिफॉल्ट मावरी ब्लड म्हणजे आहेच तो, म्हणजे स्ट्रेंथ, चिकाटी, जिद्द सगळं आहे त्याच्याकडे, हम्म. कारण ते त्यांच्या रक्तातच असतं. सो म्हणजे ही वॉज अ व्हेरी, म्हणजे अगेन लहानपणापासूनच तो म्हणजे सगळे स्पोर्ट्स वगैरे खेळायचाच. आणि he had two elder brothers also who used to play football, so he started playing football from them. हम्म. आणि मजा म्हणजे ते फुटबॉलचं पॅशन वगैरे त्याच्या वडिलांकडनं आलेलं त्याच्यात, हा. कारण हिज फादर वॉज अ बिग प्रीमियर लीग हम्म. फॅन, हा. अँड ही सपोर्टेड वन पर्टिक्युलर टीम इन प्रीमियर लीग. डू यू नो विच टीम इज दॅट? येस, हे खूप फनी आहे कारण आपण एव्हर्टनच्या प्लेअर बद्दल बोलतोय ज्यांनी आत्ताच मॅनेजर बदललाय. हा. जो फॉर्मरली वेस्टहॅमचा मॅनेजर होता आणि हॅज हॅड डिसेंट अमाऊंट ऑफ सक्सेस ॲट बोथ प्लेसेस. वेस्टहॅम येस. बरोबर तर युरोपियन ट्रॉफी जिंकलेत ते. आणि हो. याच आठवड्यात लाईक बिटवीन आर एपिसोड्स वेस्टहॅमनी पण मॅनेजर बदललाय आणि हो. सर्टन ग्रेम पॉटर हॅज कम हिअर. येस. सो टिम या. केहिलचे बाबांच्या फॅमिलीत आवडत असलेल्या दोन्ही क्लब्स चे मॅनेजर्स हो. या एका आठवड्यात बदलले, ज्या आठवड्यात वी आर कव्हरिंग हिज सन. सो या. दॅट्स पोएटिक. ग्रेट. येस. तर नाही, पॉइंट म्हणजे बिंग, बेसिकली या ही वॉज अ वेस्ट हॅम फॅन थ्रू अँड थ्रू प्रॉपर. he was a West Ham fan. म्हणजे बेसिकली his actual father and his spiritual father both have been West Ham and Everton. सो तसं आहे. लहानपणी ऑब्व्हियसली जेव्हा आपण गेम्स वगैरे खेळत असतो की तेव्हा आपण एक इंटेन्शन नसतं की स्पोर्ट्समध्ये घुसायचंय. सो तसं आहे, तर तो लहानपणी त्याच्या कझन्स बरोबर खेळायचा. त्याचे जे मटर्नल कझन्स असायचे समूहामध्ये, तर तो त्यांच्याबरोबर खेळायचा. पण तो फुटबॉल नाही खेळायचा, तो रग्बी खेळायचा. हो. आणि टू अ पॉइंट देर, अगेन लाईक आय से there's अ बिग स्पोर्ट कल्चर इन देर. त्याचे कझिन्स इंटरनॅशनल रग्बी प्लेयर्स आहेत. हो. आणि तो येस. हा जो आहे लाईक द वन हू रेप्रेझेंटेड सामोआ इन, समोआ. या. त्याचा फोटो जस्ट पुलअप करा आणि तो दाखवा, कारण येस. इट्स इट्स बेसिकली इट्स बेसिकली दुकानात गेल्यानंतर भैया एक टीम के हिल दिखाना असं म्हणल्यानंतर टीम के हिल जर समोर आणला, और ये हा. रग्बी में भी आता है क्या, हा. तर त्याचं एक रग्बी व्हर्जन बनवून जर दिलं तर इट्स टीम के हा. हिल इमॅजिन्ड बाय AI ॲज अ रग्बी प्लेयर. इट्स दॅट दॅट फेस, इट्स द सेम थिंग. जर या. टीम के हिल रग्बी खेळत असता तर तो असा दिसत असता. हो, फक्त जास्त धिप्पाड. हा, ते रग्बी व्हर्जन ऑफ हा. टीम के हिल. या. हा. सो तसं आहे, म्हणजे बेसिकली स्पोर्ट्स कल्चर होतच त्यांच्या फॅमिलीमध्ये. सो वेन ही वॉज अबाउट 6-7 years old अँड एव्हरीथिंग, ही जॉईंड हिज लोकल टीम्स तिकडे. पण अ लॉट ऑफ दीज स्कूल्स वर रिजेक्टिंग हिम बिकॉज त्याची हाईट खूप छोटी होती. सो तर अ लॉट ऑफ क्लब्स वर नॉट ओके टू यू नो कीप हिम एज अ प्लेयर, की अरे तू खूप छोटा आहेस, तू क्या खेलेगा. इनफॅक्ट टू अ पॉइंट when Tim Cahill retired, he made it in the he said it in the speech to the people who said I couldn't do it. I say thank you. की म्हणजे तुम्ही मिस आउट केलं माझ्यावर, इट्स नॉट माय हा. फॉल्ट हा. वगैरे. हा. तसं आहे. सो हिज करिअर स्टार्टेड देअर. ही जॉईंड सिडनी युनायटेड नावाची टीम. आणि ऍक्च्युली त्याच्या आधी अजून एक सिडनी ऑलिम्पिक नावाची टीम होती, विच हो. हॅड अ व्हेरी हो. लाईक व्हेरी हाय नंबर ऑफ ग्रीक अँसेस्ट्री पीपल इन देअर अँड एव्हरीथिंग. मग त्याच्यानंतर फॉर नॉन रेसिस्ट रिझन्स लेट्स से ही जॉईंड सिडनी युनायटेड. या. आणि तो खेळायला लागला. हिज फादर रियलाइज की बॉस तेरे को अगर फुटबॉल में कुछ करना है तर तू इथे राहून काय पॉईंट नाही, तुला मी इंग्लंडला पाठवतो. हा. आणि मी तिकडच्या लोकांना कॉल करून विचारतो की काहीतरी करा, काहीतरी माझ्या पोराला घ्या कुठेतरी. तर ही कॉल्ड अ जेंटलमॅन कॉल्ड ॲलन बॅट्सफर्ड, हु वॉज या. द टॅलेंट स्काउट फॉर नॉटिंगम फॉरेस्ट ॲट द टाइम फॉर ट्रायल्स. अँड ही इज लाईक तू जा तिथे, आम्ही बघू काय करायचं ते. सो देन आणि त्याच्या पेरेंट्सची परिस्थिती काही एवढी चांगली नव्हती, म्हणजे दे वर नॉट रिअली वेल टू डू. लाईक हिज फादर वॉज अ फिशरमन ऑफ सॉर्ट्स अँड यु नो इट वॉजंट दॅट ग्रेट. सो then at that time they took out a loan for some 10,000 odd dollars, and they made sure he went to England. But या. because of that loan, unfortunately his elder brothers had to stop playing football and had to start working.
सो दॅट दे हम्म. कॅन पे ऑफ द रोल. सो म्हणजे त्याच्याकडे तो एकदम एशियन पेरेंट लेवल हे असतो ना, हाँ मैं की देखो हमने इट्स तेरे दैट लिए क्या क्या बलिदान किया है टाइप्स. इट्स दैट थिंग. मैं हा एक रोनाल्डो, मैं एक्चुअल रोनाल्डो ट्रायंगल हा केस हा च्या जुना आईचा रोनाल्डो. किस्सा आहे की ग्रोइंग अप इन द फवेला, त्यांचा द होल आयडिया इज की कसे तरी इथनं बाहेर पडायचंय, या हो झोपडीतून हो बाहेर पडायचंय. आणि शी हो. वॉज ॲडिक्टेड टू लॉटरी तिकीट्स. या या. आणि like much later in an interview she has said that I was spending a lot of my money on lottery tickets, but I did not know that my lottery ticket was breaking glasses in my house with a football. uh, वाव. तर व्हॉट अ इट्स स्टेटमेंट. इट्स दॅट अप्रोच ना, की इफ वन ऑफ अस मेक्स इट ऑल ऑफ अस मेक इट. या या या. तर द बेस्ट चान्सला सगळे रिसोर्सेस जातात बऱ्याचदा. आणि हो. इट इज अ लिटल अनफेअर टू द सिबलिंग्स इन दिस केस. येस येस बट येस. माझा बट कायमच तो अगेन हा. आय डोंट थिंक सो दे आर कंप्लेनिंग अबाउट हाँ, इट मैं नहीं नहीं, इट्स नाउ. जस्ट लाइक some people are the talent shines या besides या the situation. It's bigger than the या. circumstances, and it may like gets आणि through. बेसिकली आय मीन Uh, त्याचं टॅलेंट असं आहे की त्याने अख्ख्या कंट्रीला हो वर यार. आणलं रे. वेन हो. इट कम लाईक इमॅजिन सो लाईक व्हॉट बायचंग भुटिया डिड फॉर अस. हम्म. तरी वी आर स्टिल स्ट्रगलिंग विथ फुटबॉल. इंडिया एज अ कंट्री स्टिल हम्म. स्ट्रगलिंग विथ फुटबॉल. Yeah. But this guy single-handedly got more people to watch football, what got more बरोबर. people to basically participate in football. So I हा. feel आणि he's बिसाइड्स of द that stature. एक्सेप्ट द फर्स्ट टाइम दे क्वालिफाईड फॉर द वर्ल्ड कप वॉज थ्रू ओशनिया, जिथे ते Yeah. साधारण क्रिकेटच्या स्कोरनी जिंकायचे, त्या छोट्या हो. सॉलोमन आयलँड वगैरेला हरवून. आणि इट वॉज देअर बोर्ड डिसिजन टू स्टे कम्पिटेटिव्ह. त्यांना एएफसी मधनं कम्पीट करायचंय. अँड ऑस्ट्रेलिया इज स्टील बीन अ कॉन्स्टंट इन वर्ल्ड कॉम्पिटिशन सिन्स. Yeah, त्यामुळे yeah, yeah. त्यांनी जेन्युअनली ते मनावर घेतलं की आपल्याला क्वालिटी इम्प्रूव्ह करायला, कॉम्पिटिशन इम्प्रूव्ह करायला पाहिजे. आणि त्या Oh. कॉम्पिटिशनसाठी तयारी पण तशीच करायला लागणार आहे. आणि त्या I mean, त्या डेकेड मधला खूप मोठा पार्ट टीम केहिल आहे, कारण ही वॉज ऑल्सो द कंट्रीज कॅप्टन फॉर मोस्ट ऑफ इट. yes. आणि द टीम अराउंड इट हॅज, इज इट वर्ल्ड क्लास? नो. बट आर दे अ ग्रेट No. युनिट अँड आर पंचिंग अबाव देअर वेट मोस्ट ऑफ द टाइम. येस. स्पीकिंग ऑफ ओशना विनिंग, मला सडनली तो रेफरन्स आठवला की इफ पीपल हॅवंट वॉच्ड इट, नेक्स्ट गोल विन्स नावाची 2023 ची फिल्म आहे बाय टायका वायटिटी, विच इज अबाउट द अमेरिकन सॉकर टीम who in all their World Cup qualifiers have never even scored a goal, let alone won a match. So it's a great movie. I mean, अगेन इट्स अ टाइमपास मूवी, पण त्याच्या मागची जी ट्रू स्टोरी आहे ती पण वाचा. इट्स रिअली गुड. कोणाला बघायचं असेल तर आय थिंक इट्स ऑन द सेम नेटवर्क दॅट शोज द प्रीमियर लीग गेम्स. आय एम नॉट टेकिंग देअर नेम अनलेस दे पे अस. सो तसं आहे. बट कमिंग बॅक टू टिम केहिल, सो Oh, देन by the way, बिगॅन हिज sorry, फुटबॉल जर्सी just बेसिकली. one thing. Taika हा. Waititi also Australian. या या या. ऑस्ट्रेलियन स्पेशल एपिसोड झालेला आहे हा, खूपच फॉर सम जास्त. रिझन. मला पॅट कमिन्स अँड पण आय नो आवडतो. इट इज नॉट गोइंग टू, आय डोंट थिंक सो इट इज गोइंग टू स्टॉप एट दॅट, बिकॉज मी हा, मॅच नोट आपलं एपिसोड नोट्स बघितलेले आहेत हा, तशा हा, प्रकारे. हा, Anyway, but yeah, I mean, thus began Tim Cahill's journey in English football, let's say. हा. So he also helped Millwall win the second division championship हम्म. in 2000-2001 season. आणि yeah, I mean, he was very influential already in the squad at काय म्हणजे बच्चा ही तो था अब तक म्हणून. बरोबर. आणि नाही, इट्स जस्ट लाईक त्याचे मिलवॉलमध्ये तेवढेच, ऑलमोस्ट तेवढेच लीग गोल्स आहेत जेवढे एव्हर्टनमध्ये, जेवढे 52 वर्सेस 56. एव्हर्टनचे. आणि या. नॉट ओनली इज ही इन्स्ट्रुमेंटल इन दॅट टीम दॅट गॉट द प्रमोशन, ज्यानंतर ऑल्सो मिलवॉल ॲज अ क्लब इज अ representative symbol of the English football pyramid, right? Like it's that हो हो sized, त्या साईजचा क्लब आहे तो, जे सगळे असायला होते एका पॉइंटला. इफ एव्हरी वन इज हो. दॅट साईज्ड, दॅट्स वेन फुटबॉल इज फॅन्टॅस्टिक. कारण एव्हरी या वीक इज अ या. बॉक्सिंग मॅच बेसिकली. पण मिलवॉलचे फॅन्स बेसिकली कॅन डू दिस टू यू, कारण they are passionate about it. There is always that guy who you can, like, who is yelling at the top of his voice, and you are like, तुला इन्स्टंट रिव्ह्यूज मिळत आहेत स्टेडियम मध्ये हो. मॅच बाय मॅच.
आपल्याला ये वारची गरज नाही. हाँ क्राउडी डिसाइड करेगा क्या हाँ है अभी. प्लेइंग अगेन्स्ट मिलवॉल इज अ रिफ्लेक्शन ऑन यू इन टर्म्स ऑफ तू इंग्लिश फुटबॉलमध्ये टिकू शकणार आहेस का आणि प्लेइंग फॉर हो. मिलवॉल इज अनदर वे ऑफ लर्निंग द सेम थिंग कारण हो. तुला सगळं इन्स्टंट मिळणार आहे तुला ते प्रेम पण तेवढंच करणार आहेत आणि तुला ठासणार पण तेवढंच तू वाईट खेळलास तर आणि देअर ही इज या. रिस्पॉन्सिबल फॉर वन प्रमोशन आणि एक फॅन्टॅस्टिक रन इन हिज फायनल इयर देअर वेअर या. 2004च्या FA कप फायनल पर्यंत ते पोहोचले होते ते लॉस्ट टू हो. युनायटेड इव्हेंच्युअली बट इट वॉज या. ते इट्स दॅट मॅजिक ऑफ द कप थिंग ऑल ओव्हर अगेन Magic of the cup. Yeah, I mean, United fans know as of the current cup run that they shouldn't lose hope. Even if you're a small team, you have a chance of winning against a big हा team. तर त्या FA So, कप रन मध्ये त्याचे 3 गोल्स आहेत आउट ऑफ द 7 गेम्स हो. दॅट दे प्लेड त्याचे 3 गोल्स आहेत या. त्याच्यात सो ही इज मॅसिव्ह कॉन्ट्रीब्युटेड टू दॅट एज सो वेल हा ऑब्विसली मग त्याच्यानंतर वी ऑलरेडी स्पोक तो एव्हर्टनला आला ना. एव्हर्टनमध्ये पण त्याचं आय थिंक अगेन फर्स्ट सीझन तो वॉज टॉप गोल स्कोरर फॅन्स प्लेअर ऑफ द सीए PFA टीम मध्ये होता. O5 O6 मध्ये ही हॅड टू फेस मिलवॉल अगेन इन द थर्ड राऊंड ऑफ FA आणि ॲट द डेन. या ओके. बट तेव्हा आय थिंक ते टू लेगेड असायचं ना. म्हणजे इवन थर्ड राऊंड यूज टू बी टू लेगेड. Sir, when the replay happened at Goodison Park, he did score the goal, but being him, he did not celebrate because hey, it's respect in the end. जे तुला पटत नाही ना अपॅरेंटली की इफ यू हॅव प्लेड एट अ फॉर्मर क्लब सेलिब्रेट केलं तर काय प्रॉब्लेम आहे. नाही मला ते डिपेंड्स ऑन व्हॉट हॅपन माझं म्हणणं आहे की हा. आदेबायोरने ते नव्हतं करायला पाहिजे कारण ही वॉज ट्रीटेड व्हेरी वेल ॲट द क्लब ऑल्सो ही हॅड ऑलरेडी गॉन ऑन अँड नॉट बीन अ ग्रेट फिट ॲट टॉटनम अँड देन डिड इट ॲट मॅन सिटी वगैरे हे सगळं त्यांनी माती हा. केली आहे सम प्लेयर्स वेन दे आर किक्ड आउट ऑफ क्लब्स लाईक इफ दे आर टोल्ड बाय फॅन्स दॅट दे डोंट लाईक देम म्हणजे एमएल स्मिथ हा. रोनी जर सेलिब्रेट केला असता तर मी चिडलो असतो पण हा. प्रॉब्ली रीस नेल्सननी केला असता तर मी एनकेटीआनी जर केला असता तर मी नसतो चिडलो हा. ओ फेर. फेर. माझं लाईक ते थोडंसं विअर्ड आहे राईट लाईक इट्स नॉट कळलं कळलं. हा तू तिथला नाहीयेस म्हणजे आय डोंट नो हाऊ टू से इट बट या हा एनकेटी इज नॉट फ्रॉम हेलँड तो चेल्सी मधून आलेला आहे टेक्निकली नॉट हेलँड हा तसं आहे. एनिवे बट इट्स नॉट अबाउट आर्सेनल प्लेयर्स दिस इज अबाउट टिम केहिल. हा फनी इनफ ही ओ मला अजून एक ही पॉईंट त्याच्यात ऍड हा. करायचा आहे सॉरी बिफोर दॅट आय लाईक इट वेन द क्लब यू हॅव स्कोर्ड फॉर इज अ स्मॉलर क्लब देन द क्लब यू लेफ्ट देन यू सेलिब्रेट देन इट्स फाईन हा. हा. फेअर 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 म्हणजे हॅड द ट्रान्सफर हॅपन फ्रॉम एव्हर्टन टू मिलवॉल अँड हेड इज स्कोर्ड फॉर हा मिलवॉल हा देन हा सेलिब्रेशन इज अलाउड. येस येस फेअर 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 अंडरस्टँडेबल. हा तर तेच आहे म्हणजे हिज एव्हर्टन करिअर इज हॅज अ लॉट ऑफ ग्रेट रेकॉर्ड्स इन इट. हा ही वॉज द फर्स्ट प्लेअर to score for Everton in 3 Anfield derbies since a legendary player called Dixie Dean when he did. या त्याचा Merseyside the record is phenomenal. His another thing is his 100th career goal came against who? कोण असेल अजून कोण असणार आपण एक्झॅक्टली रेकॉर्ड देण्यात एक्सपर्ट आहोत. एक्झॅक्टली ऑल्सो एव्हर्टन ऑलवेज अ थॉर्न इन आर्सनल्स टो असं म्हणता येईल कारण गुडिसनला No, but आपण अजूनही. famously, that is a team that we are used to battering, right? Like Arsenal's या. biggest या. win in the Premier League in the past, since moving हो. at the to the Emirates, has been a 7-0 at Everton. पण इन द रिसेंट हा. पास्ट थोडंसं बोगी झाली आहे टीम ती आपल्यासाठी हा. ओके. नाही दॅट्स नायदर हिअर झाले नॉर म्हणजे देअर त्रास. हा त्रास झालेला आता काय सोड राहू दे हा आपण. अगेन अगेन दिस इज अबाउट टिम केहिल नॉट आर हा अनफॉर्च्युनेट क्लब. हा ओके. सो तसं आय मीन अलॉंग विथ अ लॉट ऑफ दीज प्लेयर्स ही वॉज गेटिंग अ लॉट ऑफ popular he was getting popular among the fans. Everyone loved him, the club loved him, he loved the club back. So the fans very nicely gave him a nickname. Do you know what that nickname was? I, I I know this. It's a literature reference, so you should get it. Oh yeah. It's something Cahill ना His काय name is the Tim. Come हा on. No, his name is Tim. अजून कोण असू शकतो? चार्ल्स डिकिन्स.
नाही टायनी नाही ते टीम. हा नाही नाही टायनी टीम तर आहेच. लाईक देर वॉज दिस समथिंग केहिल बिकॉज सो बिकॉज तो एकदा खूप शॉर्ट होता, पण हो. ही ऑल्सो स्कोर्ड अ लॉट विथ हिज हेड. येस. आयरॉनिकली. हा तर त्याचं एक निकनेम आहे जे मला आय वॉज कन्फ्युजिंग दॅट विथ दिस. नाही लेट नाही, मी हिज जस्ट निकनेम वॉज टायनी टीम. हा. And there was a song for it, but I am told कि you also have a song for Tim Cahill. नाही नाही, आय डोंट हॅव अ सॉन्ग फॉर टिम केल बिकॉज आय नेव्हर सॅंग दॅट सॉन्ग वाईल ही प्लेड. हे गेल्या काही हाँ. वर्षातलं माझं आहे, आणि दिस वॉज पॉइंटेड आउट टू मी वन ऑफ माय फ्रेंड्स हुज नोटीस दिस अ लॉट. की मी कधी कधी ॲबसेंट माइंडेडली फोनवरती गेम खेळत असताना इफ कोणीतरी काहीतरी बोललं तर आय पिकअप ऑन दोज वर्ड्स अँड आय स्टार्ट सिंगिंग देम. Singing. कुठल्या हाँ. तरी गाण्याच्या ट्यूनमध्ये मी ते बसवतो. तर हाँ. लाईक जस्ट असंच कुठल्या तरी आपल्याच टेबलवरती कोणीतरी डिस्कशन, असं आपण जसं करतो तसं डिस्कशन चाललं होतं अबाउट हाँ. प्रीमियर लीग, आणि कोणीतरी समवन सेट टिम के हिल्स नेम वाईल आय वॉज आय डोंट नो प्लेइंग सुडोकू और कॅन्डी क्रश और समथिंग. हाँ. हाँ. आणि माझ्या तोंडातनं आपोआप निघालं ते, आणि ते तेव्हा तो हा पिक्चर आला होता, संजय लीला बन्सालीचा पद्मावत. तर हाँ. त्यातलं ते Okay. गाणं आहे I हा. have no idea where this is going, हा but okay. त्यातलं ते गाणं आहे. आणि वन्स आय से द नेम इन ट्यून द नेक्स्ट लाईन ऑटोमॅटिकली अपियर्स. तर त्यामुळे ते Okay. असं जनरल फोनवरती स्क्रोल करताना टीम के हिल मिस किया रे असं एक जनरल बिनते दिलचं मी केलं होतं. या शी, अरे. I एक्झॅक्टली. don't know. No, this is not an insult to songs. Yeah? It is an insult to Tim Cahill more than anything else. नाही नाही, मी त्याला मिस Uh, केलं रे असं. मग त्यांनी मिस ओ केलं ते असं म्हणत तूने, नाही. हाँ, मग हा फेर फेर हा. फेर फेर. ओके. कवी की कल्पना देखो. हाँ. कवि इस गाने द्वारा कहना चाहते हैं हां, कि वो टिम केल को बहुत मिस करते हैं. खरं. सो एनीवे, बट या, आई मीन इन द मिडल ऑफ हिज करियर विथ एवर्टन, हिज Australian participation was approved, so he was officially allowed to play football for Australia. हं, And what he did with that, everyone knows. Australia got qualified for the World Cup. He then became along with his काय म्हणतात, पार्टिसिपेशन, हिज फर्स्ट पार्टिसिपेशन विथ ऑस्ट्रेलिया वॉज इन 2004 ॲट द ऑलिम्पिक गेम्स. आणि मग देवर इन द वर्ल्ड कप क्वालिफिकेशन प्ले ऑफ्स फॉर द सेम इयर देवर ड्रॉन अगेन्स्ट युरुग्वे. हां, अँड केहिल helped Australia beat Uruguay हं. at a penalty shootout, and they qualified for the World Cup for the first time in 30 years. या. Okay, that is influence. That is influence. कारण तू एका देशाला ज्याने कधीच वर्ल्ड कप नाही खेळले असा उचलतो आणि म्हणतो चला आपण आता हं, सिरियसली खेळायचा आहे हा गेम. हां. खूप झालं क्रिकेट, खूप झालं ऑलिम्पिक्स, आता अ, आपण या या फुटबॉल पण. एक एक साइड बार मला द्यावासा वाटतं 2006 वर्ल्ड कपचा. ती ऑस्ट्रेलिया हा. किट चुम्मा आहे, चुम्मा. आय 2006. रिमेंबर दॅट किट. That येस. that that shade of yellow is just like fantastic to play football in. दुसरं मला हा. त्याचं हे निकनेम आठवलं बिकॉज ऑफ हिज हा. जम्पिंग हेडर, लिपिंग हेडर्स, ही वॉज कॉल्ड एअर केहिल. Nice. Anyway, so या we go back to 2006 World Cup. या And again, it was a very difficult group. It had Japan, Brazil, and Croatia in it. So जरा कठीणच झालेलं. फेमसली Uh, फेमसली फोर ऑफ द बेस्ट किड्स ऑफ दॅट वर्ल्ड कप इन वन ग्रुप. या. या. ते झालं. मग 2010 वर्ल्ड कप केम. आता आता मीन्स ऑस्ट्रेलिया हॅड रीच द लेवल वेअर ऑफकोर्स वी आर गोइंग टू बी इन एव्हरी वर्ल्ड कप. म्हणजे डाऊट आहे क्या, डाऊट आहे क्या. तसं होतं. 2010च्या वर्ल्ड कपमध्ये केहिल डिड पार्टिसिपेट, बट हवेवर इन द 56th मिनिट ही वॉज शोन द रेड कार्ड. सो ते त्याचं पार्टिसिपेशन जरा कमीच झालं तिथे. दिस इज दॅट जर्मनी, घाना, ऑस्ट्रेलिया ग्रुप, विच इज अगेन, म्हणजे इफ वी गो बॅक टू दीज वर्ल्ड कप्स ना, इट इज क्रेझी. वी कॅन डू वर्ल्ड कप प्रोफाईल्स. या या एवढं सही होतं. But his biggest and the best performance did happen in the 2014 World Cup, where he performed insanely, insanely. Uh, he did score the only goal in the group match against Chile, and then he joined.
The only he joined a good league of Cristiano Ronaldo, Robin van Persie, and Arjen Robben and Miroslav Klose, 3 World Cups. to Yeah. be the only player to Yeah. score at three consecutive World Cups, Yeah. basically. तसा आहे. Anyway, everyone knows what happened in the 2014 World Cup. It basically uh, Australia said, "Okay, we are here. We are a serious uh, power in the footballing nations also." And unfortunately, they couldn't go much far. However, into the 2015 AFC Asian Cups, they basically won it Hmm. essentially, and he basically got the nation's first, and it was the S- inaugural Asian Cup. So Significant he got first there. trophy for them, yes. Yes, but And he did that. Not only single-handedly did that, he did that under a manager known as Ange Postecoglou. okay. However, I think by this time in 2014 he had already left Everton. म्हणजे त्याने 2012 मध्येच एव्हर्टन सोडलेलं. And again, he was being chased by a lot of Premier League clubs, but he never decided to switch. He did, however, go to a new league that was being born, which was the MLS, and he played with the New York Red Bulls at the time. Funny enough, he's played for New York Red Bulls before Thierry Henry has played for him. Yeah. So तसं आहे. A small career, not very big, 3-4 years there. त्याच्यानंतर again the whole in 2015 there was a weird league that had been created which was poaching players at insane values, and this is the Chinese Super League, जिकडे Yeah. असे लेजिट इन देअर प्राईम लोक पण जात होते आणि त्यांना हा. तेव्हा नव्हतं कळलं की इट इज अ लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट वाला थिंग अँड युअर करिअर इज प्रिटी मच डूम्ड आफ्टर यू गो हो, देअर. मला सो त्यावेळेला पहिल्यांदा कळलं की चेक. पहिल्यांदा मला कळलं की यू कॅन प्रॉमिस पीपल मनी अँड नॉट पे देम, इट्स जस्ट फाईन. या या बेसिकली तसं झालं. ही प्लेड फॉर टू टीम्स देअर, एक शांघाय आणि दुसरी हांगझू. अँड देन आफ्टर दॅट वॉज डन, ही डिसाइडेड टू गो बॅक होम, but not home as in home city, rival city, but he went back to Australia essentially. And in 2016 he signed up with Melbourne City in the A League. तिथे खेळला, 2017 पर्यंत खेळला. आणि त्याच्यानंतर 2018 मध्ये अगेन दिस इज ॲट द टेल एंड ऑफ युअर करिअर ना, सो नाव यू आर बेसिकली जस्ट इम्प्रोव्हायझिंग. हा, मला जर बघू ही बघू दे जरा, खेळायला मिळालं तर बरं होईल अजून हा. थोडस. हा. So then he decided to in January, current January ट्रान्सफर विंडोमध्ये, कारण तिकडे म्हणजे काय 6 महिन्यात तर काढायचे ना, सो ही वेंट बॅक टू मिलवॉल. या. ही वेंट बॅक टू मिलवॉल अँड बेसिकली ही ऑल्सो वेंट देअर टू पिकअप हिज कोचिंग बॅजेस ऑफ सॉर्ट. हा. कारण तो तिकडची ही वॉज अ पार्ट ऑफ द प्रोफेशनल डेव्हलपमेंट अकॅडमी देअर. आणि ही बेसिकली आय थिंक त्याने स्टॅट पॅडिंगसाठी मिलवॉलला गेला, कारण ही ऑफिशियली प्लेड मोर गेम्स फॉर मिलवॉल देन ही प्लेड फॉर एव्हर्टन बिकॉज ऑफ दॅट स्टिंट. हो, असं आहे. आहे. हा, सो तसं आहे. राईट. बट आपण अख्खा प्रोफाईल चालू करायच्या आधी एक कनेक्शन विचारले लोकांना, की रतन टाटा आणि ऑस्ट्रेलियाचा काय संबंध आहे. सो रतन टाटा आणि ऑस्ट्रेलियाचा हा संबंध आहे टिम केहिल. कारण ऑन द 1 ऑफ सप्टेंबर 2018 टिम केहिल आला जमशेदपूर एफ सीला. जमशेदपूर एफ सीला इन द इंडियन सुपर लीग. आय थिंक जमशेदपूर एफ सी हॅड जस्ट स्टार्टेड टू मेक वेव्स. या. आणि अनफॉर्च्युनेटली ही तो पहिल्या मॅच मध्ये खेळू नाही शकला, कारण ही हॅड अ सस्पेन्शन इन द हा. game that he ended with. राईट. So I think that gets carried on. या. But against the title holders Bengaluru, he played the match. They drew 2-2, and he scored the winner in a game against Odisha. आणि अनफॉर्च्युनेटली तो एकच वर्ष होता, अँड द रेस्ट ऑफ द सीझन ही हॅड टू मिस बिकॉज ही वॉज साईडलाईन विथ अ फिंगर इंजरी. आणि एकदा इंडियामध्ये खेळल्या, इंडिया इज नॉट फॉर द इंडिया अँड इंडियन्स इज नॉट फॉर द फेंट हार्टेड, हे कळलं टिम केहिलला. आणि 2018 मध्ये येऊन 2019 मध्ये केहिलने रिटायरमेंट अनाऊन्स केली, फक्त ISL मधून नाही, की फुटबॉल मधून, की मला आता खेळायचंच नाहीये. कुठे 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 पोहोचलोय मी, असं झालं असेल त्याला. बट ये एनिवे. कहाँ आ गए हम. एनिवे,
But yeah, he's had an illustrious career. Now he is in charge of the Qatar Youth Development Pool. So he Yeah. works a lot with FIFA, developing football in nations that are हम्म. not football strong and everything. हा. Apart from that, त्याचे म्हणजे पर्सनल ऑनर्स पण भरपूर आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलिया हॅज गिव्हन हिम ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया. हम्म. बिगेस्ट दिस काय म्हणतात सिव्हिलियन ऑनर दॅट कॅन हॅपन. आणि मग ही इज ऑल्सो इन द ऑस्ट्रेलिया स्पोर्ट्स ऑस्ट्रेलिया हॉल ऑफ फेम. हम्म. आणि त्याच्या त्याच्या नावाचा एक हायवे पण आहे. टेक्निकली ते जरा म्हणजे चिटिंग आहे. तो ऍक्च्युली द हायवे वॉज ऑलवेज कॉल्ड केहिल हायवे. पण ड्युरिंग द 2014 वर्ल्ड कप दे डिसाइडेड टू टेम्पररीली रिनेम इट द टिम केहिल एक्सप्रेसवे इन ऑनर नाही. ऑफ द Socceroos basically या. having such a great run. So that is the career of Tim Cahill basically. परफेक्ट. मला जाता जाता 2-3 नावं फक्त घ्यायची आहेत, बिकॉज हा. प्रीमियर लीगमध्ये ऑस्ट्रेलियन जरा वाईब, म्हणजे नॉर्मली हो. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियन जातात ते ॲशेस खेळायला आणि सगळे चिडलेले असतात हो. त्यांच्यावरती. पण प्रीमियर हो. लीगमध्ये असे बरेच ऑस्ट्रेलियन्स आहेत, दे लाईक दे हॅड लाईक फॉर अ न्यूट्रल फॅन खूप जास्त फॉन्ड मेमरीज. हो. एक मध्ये काही काळ युनायटेडचा सेकंड कीपर होता मार्क बॉसनिच, वन ऑफ द फेमस येस. सेकंड कीपर्स ॲज अ फुल टाइम जॉब वाला मार्क बॉसनिच. येस. हू कॅन येस. फॉरगेट मार्क विडुका लीड्स कडनं ॲट द पीक ऑफ देअर एक्झिस्टन्स इन 2003 and 4. या. त्यानंतरचा डाऊनफॉल पण सगळ्यांनी बघितलाय. मार्क विडुका इन दॅट येलो जर्सी इन बोथ क्लब अँड कंट्री माहितीच आहे. या. मोर रिसेंटली देर इज मिले येडिनॅक जो क्रिस्टल पॅलेसकडनं खेळायचा. लुकस नील हुज टिम केहिलचा कंटेम्पररी जो 3-4 हो. क्लब्सकडनं खेळलाय, जर्नी मॅन इन द प्रीमियर लीग. एक मला खूप या. आवडतं नाव आहे ब्रेट एमर्टन, जो खूप हो. इन्फ्युरिएटिंगली एव्हर्टनकडनं नाही खेळायचा. आणि जस्ट वन लास्ट गाय, कम्प्लिटली म्हणजे आपण त्याला बॉल्ड इलेव्हनसाठी कन्सिडर करत होतो, ॲरन मुई हो. जो ब्रायटनकडनं येस. काही काळ खेळलाय मध्ये आत्ता. ऑल हो. ऑस्ट्रेलियन्स आणि ऑल मूड्स बाय द वे, मला मजा येते त्यांना खेळायला बघून, लाईक ते. But biggest mood. I mean, I know the more famous ones Australian players. एक म्हणजे आपला क्युएल, हॅरी क्युएल, who या. played for Liverpool. I या. mean, he was there in the squad. म्हणजे तो असा त्याचा माझा काही स्टँड आउट परफॉर्मन्स मला जेन्युइनली आठवत नाहीये. हॅरिकेल टू पार्ट ऑफ बी द टू बी चॅम्पियन्स लीग ऑनेस्ट. विनिंग या. लिव्हरपूल टीम यार. आणि या. या. आणि ऑफकोर्स अनदर फेमस येस. लॉंग टर्म लॉंग सर्व्हिंग कीपर ज्यांनी सगळं बघितलंय, येस. सगळं राईट फ्रॉम बघितलंय. द फाउंडेशन ऑफ मँचेस्टर सिटी टू प्लेइंग फॉर देम अँड येस. बिईंग पार्ट ऑफ द इज 8-1 डिफीट ऑल्सो, इज मार्क शॉर्ट्झर. Mark Schwarzer, who I will always remember him as a Fulham keeper more. I think I've seen him more as a Fulham keeper than anything else. Like he was a कमाल प्लेअर होता. कमाल प्लेअर म्हणजे आय थिंक ही इज दो ही इज हॅड मोर अपिअरन्सेस ॲट मिडल्सब्रो. बट मिडल्सब्रो आपण खूप लहान होतो वेन मिडल्सब्रो वर इन द प्रीमियर लीग. सो मला तरी बरोबर. मिडल्सब्रो एवढी आठवत नाहीये. मला आठवते. पण फुलम म्हणजे मला एवढी नाही आठवत आहे, त्याला डिटेलमध्ये नाही आठवत आहे. पण फेअर इनफ. फुलम मध्ये बघितलेलं आहे मी त्यांना. फुलम मध्ये तो हसायचा टू अ पॉइंट वर. फुलम मध्ये असताना वेन वी वर गोइंग थ्रू कीपर क्रायसिस विथ अल्मुनिया अँड एव्हरीथिंग, वेंगर वॉन्टेड टू साइन हिम ऑल्सो. या. सो ते पण आहे. बट देन ही प्रिफर्ड अ मूव्ह टू चेल्सी बिकॉज वेल why not. So that is the thing. But Australians in general, complete vibe, not just as team players but also as sports people. तो होता आपला एपिसोड आणि सडनली इट बिकेम अ ऑस्ट्रेलियन स्पेशल एपिसोड. सो फॉर ऑल द 5 viewers डाऊन अंडर, hello or rather good night or whatever at whatever time you are watching this. Thank you for the viewership and तुम्हाला एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही हा एपिसोड शेअर केला आणि आम्हाला सबस्क्राईब केलं तर तुमच्या ऑस्ट्रेलियन विजाचं प्रोसेस सोपं होऊन जाईल. खरं सांगतोय, खरं आहे हे. दीज आर द फॅक्ट्स. तुम्ही करून तर बघा, मग कळेल कसं होतं तुम्हाला. तुम्हाला एपिसोड आवडला तर तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना पाठवा तो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आमच्या चॅनलचे असे नंबर्स वाढले तर आम्हाला खूप चांगलं वाटतं. सो दॅट इज देअर. आमचं FPL जोरदार चालू आहे. तुम्ही FPL लीग पण जॉईन करू शकता. खालती लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आमचं इंस्टाग्राम पेज आहे
ज्याच्यात तुम्ही इंस्टाग्रामवरचं कॉन्टेंट पण बघू शकता. आमचा क्रिकेटचा पॉडकास्ट आहे MBMB, जिकडे ऑस्ट्रेलियानेच परत आपल्याला बदलवलेलं आहे. तर ते वी हॅव डन अ ब्रेकडाऊन ऑफ द BGT अँड व्हॉट गुड थिंग्स ऑर व्हॉट बॅड थिंग्स कॅन बी टेकन अवे फ्रॉम द गेम सिरीज. तर तो 4th एपिसोड पण रिलीज झालाय, तो पण बघा. आणि नेक्स्ट वीकमध्ये आम्ही 2 एपिसोड एकत्र घेणार आहोत, 2 गेम वीक्स एकत्र एका एपिसोडमध्ये घेणार आहोत. सो वेडनेसडेचा जो गेम वीक आहे, जिकडे NLD आहे, प्लस सॅटर्डे संडेचे जे गेम्स आहेत ते एकत्र करून आम्ही मंडेचा एपिसोड करणार आहोत. सो त्याची पण वाट बघा. अँड ॲट द एंड ऑफ each एपिसोड, व्हॉट डू वी से, व्हॉट डू यू थिंक ऑफ नाईफ स्टॅबिंग्स इन लंडन, ए थांबा यार, ती जर्सी घालणं बंद करायला लागणार आहे. अँड व्हॉट डू यू थिंक ऑफ टॉटनम. ते बघू.